कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी. जेव्हा ईशाला आईची खूप गरज आहे तेव्हा नक्कीच ऑफकोर्स जशी आई आजपर्यंत ईशासाठी उभी राहिली तशी ईशासुद्धा आईसाठी उभी राहणारच आहे. ती माझी दुश्मन आहे, ती माझी आई आहे, ती माझी बहीण आहे, सगळं ते माझं मूल पण आहे. सो असं आज एकत्र आहोत, उद्या भांडण झालं, परवा पुन्हा एकत्र, त्यानंतर गळ्यात गळे घालून फिरतायत, त्यानंतर शॉपिंगला जात आहेत, मग पुन्हा भांडतायत. आई कुठे काय करते या मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होणार आहे आणि माहीत नाही ईशा किती साथ देणार आहे, कारण की यश तर नेहमीच आहे तिच्या आईबरोबर, पण ईशा कधीच नव्हती आणि ईशा आत्ताही तोच त्रास देत राहणार आहे का आईला, हा मुळात प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. मुळात प्रश्नच चुकीचा आहे. ईशा साथ देत नाही आईचं असं कधीच झालं नाही आहे. ईशा अजिबात नाही. आईला जेव्हा गरज होती, जेव्हा मागचा ट्रॉमा तिच्यासोबत झाला होता तेव्हा ईशा आईच्या पाठीशी उभी होती. आणि आत्ताही जेव्हा ईशाला आईची खूप गरज आहे तेव्हा नक्कीच ऑफकोर्स जशी आई आजपर्यंत ईशासाठी उभी राहिली तशी ईशासुद्धा आईसाठी उभी राहणारच आहे. आता आई पुन्हा म्हणजे एक तर तुझे लाड होणार, तर घरी आई आली आहे परत, त्यामुळे तुझं असं येणं जाणं वाढणार, त्या सगळ्या गोष्टी वाढणार. काय तुझं काय वाटतंय, तुला थोडीशी सुधरेल, त्रास देणं कमी करेल, थोडीशी मॅच्युरिटी येईल असं वाटतं? इथं गमतीदार भागच असा आहे की तू पहिल्याच वाक्यात म्हणाली की ईशा अरुंधतीची मुलगी आहे. आई आणि मुलीचं नातंच असं असतं की आज एकत्र आहोत, उद्या भांडण झालं, परवा पुन्हा एकत्र, त्यानंतर गळ्यात गळे घालून फिरतायत, त्यानंतर शॉपिंगला जात आहेत, मग पुन्हा भांडतायत. मला वाटतं की हे खूपच इंटरेस्टिंग नातं आहे ईशा आणि अरुंधतीचं. सो मला असं वाटतं की ईशाचं पात्रच असं आहे की कधी मच्यावर असते, कधी नसते, मग कधी 50-50 असतं. मला वाटतं तीच गंमत पुढे राहणार आहे. पण आत्ता जे दुःख आईवर कोसळलं आहे, एक मुलगी म्हणून ती कायम आईच्या पाठीशी राहील असं वाटतं. सगळ्यांना मला एक गोष्ट ॲड करायला आवडेल. सगळ्यांना असं वाटतं की, सगळ्यांना नाही वाटत, बऱ्याच जणांना असं वाटतं की ईशा फक्त हट्टी आहे, जिद्द करते आणि असं करते तसं. ईशा खूप कंपॅशनेट आहे आणि ती खूप मनापासून करते जेही करते. सो ती प्रेम पण खूप मनापासून करते, ती राग पण खूप मनापासून, आणि तिचं तिच्या आईवर प्रचंड प्रेम आहे आणि ती तिच्या प्रेमाच्या व्यक्तींसाठी काहीही करू शकते, हे आपण बघितलंच आहे. सो तेच दिसणार आहे आता. मला आता एक आवर्जून विचारायचं, अरुंधतीचा हा नवीन प्रवास सुरू होतोय, पण आता पुढे केळकर फॅमिलींचं काय, त्या पूर्ण कुटुंबाचं आता काय होणार, हा प्रश्नचिन्ह उभा आहे. सध्या तर केळकर कुटुंबीय जे आहे ते अतिशय दुःखात आहे, कारण एक कुटुंबाचा कणा असलेला माणूस गेलेला आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही खूप दुःखात आहे आणि त्यातून ते पचवण्याचा प्रयत्न करतोय. तो शॉक आहे, तो अजूनही आम्ही ॲब्झॉर्ब करतो आहे, त्यातून सावरण्याचा प्रयत्न आहे आणि आत्ता तरी एकमेकांसाठी उभं आहोत. पुढे काय होणार आहे आम्हालाही माहीत नाही अजून, पण आत्ता तरी आम्ही एकमेकांसाठी आहोत. खऱ्या आयुष्यात तुमच्या दोघांचंही आईबरोबरचं असलेलं नातं, आई आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना लागते आजही, तुमच्या दोघांचं कसं आहे, किती धमाल मस्ती आणि किती डिस्टन्स आहे, लॉंग म्हणजे काही लांब राहते, जवळ आहे, कसं? माझी आई म्हणजे माझं सगळंच आहे, माझं विश्व आहे माझी आईचं. ती माझी मैत्रीण आहे, ती माझी दुश्मन आहे, ती माझी आई आहे, ती माझी बहीण आहे, सगळं ते माझं मूल पण आहे. सो असं आमचं नातं आहे. आम्ही खूप भांडतो, आम्ही खूप प्रेम करतो, आम्ही खूप एकमेकींसाठी रडतो, पण आम्ही जसं अरुंधती आणि ईशाचं नातं पण बघतो तसंच काहीचं माझ्या आईचं आणि माझंही नातं, की काहीही झालं तरी आम्ही एकमेकींसाठी उभे आहोत. मला सांग, आईबरोबरचा एक गोड क्षण घालवलेला, तो गोड क्षण शेअर करायला आवडेल का, किंवा आईला काही सांगायचं असेल तर काही सांगशील? मला असं वाटतं की आईसोबत घालवलेला प्रत्येक क्षण असाही जिथे आम्ही फक्त बसलोय, ती काहीतरी तिचं किचनमध्ये काम करते किंवा ती काहीतरी करते आणि मी काहीतरी करते, ते पण माझ्यासाठी खूप प्रेशस असतं. गेली बरीच वर्ष मी कामासाठी, शिक्षणासाठी बाहेर राहिली. सो घरी जाऊन आईसोबत बसणं, आईशी बोलणं, किंवा कधी कधी नाही बोलत पण ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आमचा एक रोज सकाळी आणि रोज रात्री एक कॉल असतोच, एक मेसेज असतो दिवसभरात, जेवली का वगैरे, इतकं बेसिक, पण ते इतकं महत्त्वाचं आहे की ते नसलं तर चुकल्यासारखं वाटतं. सो आणि मेसेज म्हणायचं तर काही नाही, काळजी घे स्वतःची, स्वतःकडे लक्ष दे जरा, आणि आय लव्ह यू.
आमचे रोल्स चेंज होत असतात. कधी मी आई असतो, कधी ती बाळ असते माझं, आणि ती आई असते आणि मी बाळ असतो. रोजचे फोन कॉल्स, भेटणं जसं पॉसिबल होईल तसं हे असतंच. गाऱ्हाणे तिचे दिवसभराचे ती सांगते, ते मला खूप आवडतं. मी माझे गाऱ्हाणे सांगतो. मी इतके सांगत नाही जितके ती सांगते, कारण मग कॉल्सवर तिचेच गाऱ्हाणे असतात, पण मला ते ऐकायला आवडतात. आणि मला हे आवडतं की तिला प्रत्येक गोष्ट मला सांगायची असते आणि मलाही प्रत्येक गोष्ट तिला सांगायची असते. घरी गेल्यावर हमखास आवडीचं जेवण म्हणजे काही प्रश्नच नाही, ते दिसतंच आपल्याला, ते समोर येतं, आपल्या ताटातच वाढलेलं असतं ते प्रत्येकाचंच. आई म्हटल्यावर ज्या भावना आपल्याला असतात सगळ्या तशाच भावना आहेत. आणि गोड क्षण म्हणायचं झालं तर माझी आई सुंदर गाते. तिने असं शिक्षण घेतलं नाही आहे गाण्याचं, पण ती जेव्हा जेव्हा गाते मला बघत राहावं असं वाटतं तिच्याकडे आणि ऐकत राहावं असं वाटतं. आणि हेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असावं बहुतेक, असं मला वाटतं. आमचे हेच गोड क्षण आहेत. आईसाठी काय गाणार? आईसाठी एकतर असं होतं की शब्द कमी पडतात आपल्या आईसाठी काही म्हटलं तर. आईसाठी एखादं गाणं सांग. आदर्श शिंदे मला खूप माझा आवडता गायक आहे. त्याचं एक खारी बिस्किटमधलं एक गाणं जे नेहमी मला ते गाणं ऐकलं की आईच दिसते माझी, ते गातो मी. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. क्या बात आहे. वाव, थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच. एकच गोष्ट आम्हाला शेवटची सांगायला आवडेल, ज्या गोष्टीसाठी आज आपण इथे भेटलो आहोत. आमच्या मालिकेत एक खूप मोठं नवीन वळण आलं आहे आणि त्याचसोबत एक बदलसुद्धा घडतो आहे. 18 मार्चपासून तुमची आवडती, तुमची सर्वांची लाडकी प्रेमाची मालिका आई कुठे काय करते एका नवीन वेळ तुम्हाला भेटायला येते आहे, जी आहे सोमवार ते शनिवार दुपारी 2:30 वाजता आणि आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाह. नक्की बघा. नक्की बघा. थँक्यू सो मच.